तापमान दिवसेंदिवस वाढत चाललंय. दिल्लीमध्ये प्रदूषण वाढत चाललंय आणि हैदराबादमध्ये जंगलतोड होती. बाकीकडे पण उद्योगधंदे, कारखाने. दिल्लीमध्ये किती प्रदूषण आहे, यमुना किती प्रदूषित आहे. सगळीकडे प्रदूषण वाढत चाललंय, तापमान वाढत चाललंय. मेन मुद्द्यांवर लक्ष द्यायचं सोडून बाकीच्या गोष्टीकडे जास्त वळतात लोक. झाडं तोडणं थांबवलं पाहिजे. पाणी, नद्या स्वच्छ करण्यावर ध्यान दिलं पाहिजे. शाळेतच शिकवलं पाहिजे की कचरा व्यवस्थापन कसं करायचं. कुणी उठतंय सुटतंय की लगेच रस्त्यावर कचरा टाकून मोकळं होतंय. जेवढी तीर्थस्थान आहेत तेवढे सगळीकडे कचऱ्याने घाणीने भरलेले आहेत. अवघड खेळ आहे. जेजुरीला तसंच, शिखर शिंगणापूरला तसंच. सगळीकडे देवाच्या नावानं तो लुटायचा बाजार चाललाय. सगळ्या देवस्थानच्या कडेने सगळी घाणच. ठेवा डोकं, ठेवा 100 रुपये, दक्षिणा द्या. पण मेन संस्कार काय मंदिरात झाल्यावर लोक कशासाठी जातात मंदिरात? मनाला शांती लाभा म्हणून. शांतीचं काय नाहीच तिथं, सगळा गोंधळच. गडकिल्ल्यांची काय दुरावस्था आहे. नुसतं छत्रपतींच्या नावावर राजकारण करतात, पण मेन त्यांचा विचारच शाळेत शिकवलं जात नाहीत. शिक्षण पद्धतीत पण बदल होण्याची गरज आहे. आणि जरी लोकांना वाटत असलं आता आपण स्वतंत्र आहे ना, काय मग आता इथून पुढं काय सगळं जग सज्जन झालंय, कारण ही कलियुग आहे. कलियुगात तर लोक बिघडतात, पण सज्जन झालंय तर मग तर काय खरं नाही. इथून शिवाय आता छत्रपतींचं स्वराज्य होतं तरी परत इंग्रज आलं, आपल्याला गुलाम बनवलं. इथून पुढं आता काय चायना तर टावकारतोच आहे. अजून बाकीचं कोणी येऊन गुलाम बनवीन, काय होईन काय सांगता येत नाही. पण स्वातंत्र्य काय कायम टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला सगळ्यांना एकजुटीनं राहायची गरज आहे. देशाला सशक्त करण्याची गरज आहे. नुसतं आपापसात भाषेवरनं धर्मावरनं वाद घालून देशाचं वाटोळं करणार आहे. आणि ह्या पर्यावरणाकडे दुर्लक्ष करून तर अवघडच खेळ होणार आहे. पुढची पिढी काय आपल्याला माफ नाही करणार.